नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। मी अरहंत सम्यक संबुद्ध जीवनमुक्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांना नमस्कार करतो. त्यांच्या धम्माला नमस्कार करतो आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला नमस्कार करतो. बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न माझे शरणस्थान आहे. या तीन रत्नासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. उपासक आणि उपासिका, आपणास मंगलमैत्री आशीर्वाद. आज आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाला समजून घेणार. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयाला समजून घेण्यासाठी सम्यक दृष्टी खूप महत्त्वाची. भगवान बुद्धांनी आपल्याला आर्य अष्टांग मार्ग दिला, मध्यम मार्ग सांगितला आणि त्या मध्यम मार्गामध्ये सगळ्यात पहिली पायरी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे सत्य आणि असत्याची समज, धर्म अधर्माची समज, पुण्य आणि पापाची समज. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ धम्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा धम्म आहे. कारण ज्याने पण बुद्ध वाचन केलं, ज्याने पण धम्माचं वाचन केलं, ज्याने पण संघाचं वाचन केलं, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी उत्पन्न होते आणि त्याला पुण्य पाप सत्य असत्य याची परिभाषा कळते. संसारामध्ये आपण जेव्हा बघतो तर साधारण वर्ग जो धर्माच्या संपर्कात नाही असा वर्ग खूप मोठा आहे. दुःखात लोक कुणाचंही ऐकतात. दुःखी झालेल्या माणसाला कोणत्या धर्मगुरूने एखादी गोष्ट सांगितली त्याचा अभ्यास न करता ते ऐकतात. दुःखी झालेल्या माणसाला नातेवाईकांनी एखादी गोष्ट सांगितली त्याचाही अभ्यास न करता तो ऐकतो. म्हणजे मनुष्य खूप कमजोर आहे. आणि सम्यक दृष्टी उत्पन्न होते प्रज्ञेमधून,